नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे माझ्या लहानपणीच्या असंख्य आठवणी जपलेल्या एका खास ठिकाणी, माझ्या मामाच्या गावाला, म्हणजेच माझ्या आजोळी। आजोळ म्हटलं की जुन्या आठवणी ताज्या होतात, जणू काल परवाचीच गोष्ट वाटायला लागते। मामाचं गाव, घर सगळं डोळ्यासमोर जिवंत व्हायला लागतं। माझ्या मामाचं गाव छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद। आणि औरंगाबाद म्हटलं की पानचक्की, अजिंठा एलोरा केव्स, मोठमोठ्या इमारती, बीबी का मकबरा आणि चकचकीत रस्ते, असं सगळं त्या काळी होतं। आम्ही भावंड शाळेत जायचो आणि शाळेला सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला जायची तयारी करायचो। कितीतरी दिवस आधीपासूनच मामाच्या गावाला जायचे वेध लागलेले असायचे। शाळेत फुशारक्या मारायचो, माझ्या मामाच्या गावाला हे आहे ते आहे असो। खरंच मामाचं गाव आणि मामाचं घर आम्हाला खूप प्रिय होतं। मी आणि माझी 3 भावंड, दोन्ही मामाची 5 मुलं आणि मावशीची 3 मुलं, असे आम्ही 1 डझनभर मुलं सगळे मामाच्या त्या मोठ्या घरात दिवसभर धुडगूस घालायचो। मामाचं घर 8 खोल्यांचं आहे। दर्शनी भागातल्या 4 खोल्या त्यांनी त्यांच्यासाठी ठेवल्या आणि मागच्या खोल्या किरायाने दिलेल्या असत। मामाच्या गावाला कसलीच कमी आम्हा मुलांना वाटायची नाही। पाणी 24 तास, कितीही वापरा, नो टेन्शन। माझ्या मूळ गावी पाण्याचा खूप त्रास, खूप लांबून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावं लागत असे। या कारणामुळे आजीच्या घरी पाण्याची खूप किंमत आणि गंमत वाटायची। छोट्या छोट्या गोष्टी या मोठ्या शहरात सहज मिळत असत, त्याचं आम्हा मुलांना अपूर्वच वाटायचं। दिवाळीच्या सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या की आम्ही छत्रपती संभाजीनगरला हजर व्हायचो। माझी आजी भारी कष्टाळू, एवढ्या मुलांचा स्वयंपाक करायची, वरची लहान सहान कामं करायची, वाळवणं करायची। उन्हाळ्यात साखरांबा आणि लोणचं घरीच बनवायची। त्या साखरांबा आणि लोणच्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते। येणाऱ्या जाणाऱ्या पै पाहुण्यांची उठ बैस करायची। आम्ही आजीला अरे तुरे कधी बोललो नाही, नेहमी आहोज आहोज बोलायचो। त्या इतकं काम करायच्या हे आम्हाला तेव्हा जाणवायचं देखील नाही, खूप लहान होतो आम्ही। आई ओरडायची, आजीला मदत करा मदत करा, पण आम्ही ढिम्म। मग आई चांगलीच खडसावून ऐकवायची, तेव्हा आजीला आम्ही मदत करायचो। 2-3 दिवस मदत करायचो आणि चौथ्या दिवशी पुन्हा तसेच वागायचो। पण आजी मात्र सगळं काम निगुतीने सातत्याने करत राहायच्या। उन्हाळा असला की पलंगाखाली पोत्यावर कैऱ्या घालून ठेवल्या जायच्या, त्या कैऱ्या हळूहळू पिकायच्या। आम्ही मुलं कैऱ्या पूर्ण पिकायच्या आधीच येता जाता एक एक आंबा काढून संपवून टाकायचो, मज्जा यायची। आजोबा रोज दुपारी सगळ्या मुलांना बसवून इंग्रजीचा क्लास घ्यायचे। सगळ्यांना बोलतं करणे हा त्यांचा उद्देश असायचा आणि सर्व मुलांना इंग्रजी आलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह देखील असायचा। आम्हाला मात्र इंग्रजीची थोडीशी भीतीच वाटायची, काही विचारलं तर बुजल्यासारखं व्हायचं। मग आजोबा निबंध लिहायला सांगायचे, गावाकडून संभाजीनगरचा प्रवास कसा झाला यावर प्रवास वर्णन लिहायला सांगायचे। वेगवेगळ्या घडामोडींवर चर्चा करायचे, रोजच्या बातम्या वाचण्यासाठी प्रवृत्त करायचे। आजोबा 4-5 वर्तमानपत्र रोज आणायचे आणि बातमी वाचून काढायचे। आजीनी घराच्या 4ही बाजूला भरपूर झाडं लावली होती, 2 आंब्याची, 1 शेवग्याचं, सीताफळाचं, रामफळ, लिंबोणी, नारळ अशी अनेक झाडं आजीने लावली होती। काही फुलझाडंसुद्धा होती, मधुमालती, चांदीपाट, चाफा, गुलाब, निशिगंध, झेंडू ही आणि अशी भरपूर झाडं आजीने लावली, जगवली, जोपासली, वाढवली आणि फळं आम्हा मुलांना चाखायला दिली। एवढा मोठा परगणा त्या एकटीने झाडायच्या, स्वच्छ ठेवायच्या, झाडांची निगा राखायच्या, काळजी घ्यायच्या। खरंच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद होतं हे सगळं। आम्ही वर्षभर आपापल्या गावी असायचो, आजी मात्र रोज जराही विश्रांती न घेता सतत कार्यरत असायच्या। दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्हा मुलांसाठी आजी शंकरपाळे, लाडू, करंज्या, चिवडा असा सगळा फराळ बनवून ठेवायच्या। त्यांच्या हाताला सुगरणीची चव आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही भावंड सूर्य वर येईपर्यंत झोपायचो आणि आजोबा सगळ्यांना ओरडून उठवायचे, म्हणायचे, जान जवान मुलं तुम्हाला असं उशिरापर्यंत झोपणं शोभत नाही, आणि फॅन, कूलर सगळं बंद करायचे। मग हळूहळू आम्ही उठायचो, आपापले अंथरुणं पांघरुणं घडी घालून जागेवर ठेवायचो। आजोबांना
आम्ही बाबा म्हणत असू. ते तहसीलदार होते, शिस्तप्रिय होते. आता काही वर्षांनी मामाचं लग्न झालं. मामी आल्या. सुरुवातीला मामींशी जास्त संवाद व्हायचा नाही, त्या कामात व्यस्त असायच्या. पण नंतर हळूहळू मामीशी बॉन्डिंग व्हायला लागली आणि आता तर मामी मैत्रीणच झाल्या. आजही मामी तोंड भरून कौतुक करताना जराही थकत नाहीत. त्यांचं मधाळ बोलणं ऐकण्यासाठी आजही आजोळी जावंसं वाटतं. आता आजोळी बाबा राहिले नाहीत, मामा राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वीच त्या घरी जाऊन आले. घर आता भकास, उदास, गंभीर आणि शांत वाटलं. जुन्या वटवृक्षासारखं भासलं. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझ्या मामाच्या गावची आणि या सुंदर आजोळ घराची सफर? तुम्हालाही तुमचं आजोळ किंवा बालपण अशाच आठवणीनं भरलेलं आठवत असेल तर त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या आजोळचं हे वर्णन आवडलं असेल तर एक लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा. चला तर पुन्हा भेटूया एका नव्या आणि सुंदर प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.